फार पाणीसारखं स्पष्ट आहे बीज प्रकरण. कारण या प्रकरणामध्ये ज्या माणसावर हा आत्मघाती हल्ला झालेला आहे तो काँग्रेसचा तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे, बाळासाहेब मांगुळकरांचा कट्टर समर्थक आहे, आदिवासी समाजाचा समाजसेवक आहे. अनेक वर्षापासून तो सहकार क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतमध्ये सरपंच राहिलेला आहे, माजी सरपंच आहे तो. त्याच्यामुळं त्याचा जो या मतदारसंघामध्ये मतदारासोबत असलेला आणि सर्वसामान्य लोकांसोबत असलेला जो सगळं त्याचा पाहून या विरोधी पक्ष लोकांनी हा कट कारस्थान रचलेला आहे. याच्यात त्याला जीवनातून संपवण्याचा हा प्रकार घडलेला आहे. याच्यात ते आज इथंच नाही आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ विधानसभाच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ही पर्सेंटेज घेण्याची जी प्रथा आहे त्या पर्सेंटेजच्या प्रथेमधून हा घडलेले अनेक प्रकार आहे. त्याच्यातला हा माणसानं सामोर येऊन तो प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर हा आत्मघाती हल्ला झालेला आहे. काँग्रेसची भूमिका फार स्पष्ट आहे. ज्या आरोपीला आपण 2 जणाला धरलेला आहे, आणखीन 2 त्याच्यात आहे आणि यासोबत यांनी केलेल्या घटनामागं कोण सूत्रधार आहे, कोण मुखोटा आहे याचा या पोलीस प्रशासनानं शोध लावला पाहिजे. याच्यात पूर्ण राजकीय प्रेरित विषय आहे. राजकीय कार्यकर्ते आहे, सत्ताधारी पक्षाचे राजकारणामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक राहणारे हे त्यांच्या कटकारस्थान आहे. त्यांनी घडवलेला हा सगळं हे काय आमचं या 10 वर्षामध्ये जे आमदार आहेत त्या आमदारांनी या 10 वर्षामध्ये क्राईम रेट किती झालेला आहे, रेती माफियाचा काय विषय आहे, भूमाफियाचा काय विषय आहे, मंदिराचे जमीन कसे त्यांनी बळकवलेले आहे, किती मोठ्या प्रमाणावर इथं महिलांवर हत्या झालेली आहे, किती मुलांवर 302 307 अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहे. हा सगळे विषय आम्ही मांडणार आहोत की 10 वर्षात तुम्ही काय केलं आणि विकास आपण पाहिलेला आहे की तुमच्या यवतमाळ शहरामध्ये काय विकास आहे, यवतमाळ ग्रामीणमध्ये तुमचा काय विकास आहे. हा विकास जनतेला दिसत आहे आज काय. तर हा 10 वर्षाचा लेखाजोखा जो आहे तो आम्ही जनतेच्या समोर मांडणार आहोत. हा तो आमदारांनी 10 वर्षामध्ये केलेला प्रताप आहे. त्यांच्या नेतृत्वात जे गुंड प्रवृत्ती फोफावलेली आहे, सगळ्या शहरामध्ये जे आहे गुंड बनवण्याची फॅक्टरी, 307 अटेम्प्ट टू मर्डर अशा प्रकाराचे अनेक गुन्हे इथं घडत आहेत. ते आपण नोकरी देऊ शकत नाही, बेरोजगारला रोजगार देऊ शकत नाही, कास्तकाराला MSPचे भाव देऊ शकत नाही, कास्तकाराला न्याय नाही आहे, गोरगरीब जनतेला नाही आहे. आता घरकुलचे विषय अशा अनेक विषय आहे की लोक त्याच्यात या अनेक प्रश्नावर गंभीर अंतिम सोडून फक्त एक सूत्री कार्यक्रम या यवतमाळच्या विधानसभेमध्ये आहे. गुंड्याच्या माध्यमातून गुंडे कार्यकर्ता तयार करून अशा प्रकारची गुंड्याची फॅक्टरी उभारण्याचा काम इथचे स्थानिक नेते करत आहेत.